आता गुरुजीने मेडिकल टाकलं, MBBS झालेल्या डॉक्टर समोर मेडिकल टाकलं, आणि मेडिकल टाकल्यावर त्या मेडिकलवर गुरुजीने एक पाटी लिहिली होती, गुण आला तर 500, नाही आला तर 1000 माघारी. काय गुण आला तर 500 आणि नाही आला तर 1000 माघारी. त्या गुरुजीच्या मेडिकलवर मरणाची लाईन, आणि ह्या MBBS झालेल्या डॉक्टरकडे कुत्र नाही, भवानी नाही त्याची. डॉक्टर म्हणला मी इतकं शिकलोय, 40 लाख रुपये फीस भरली, इतकं शिकलोय, माझ्याकडे एक गिरायक नाही. या गुरुजीनं मेडिकलवर पाठी लावली, गिरायकची गिरायक आहे, या गुरुजीचीच परीक्षा घेतो म्हणला मी. डॉक्टर गेला गुरुजीकडे, गुरुजीला म्हणला गुरुजी मेडिकलवर काय पाठी लावली? गुरुजी म्हणले काय गुण आला तर 500, नाही आला तर 1000 माघारी. तो गुरुजी म्हणले बरोबर आहे डॉक्टर साहेब. मग तो डॉक्टर म्हणला गुरुजी काय झालंय बघा, लय दिवस झालं तोंडाला चवच लागा नाही, हाय का काय औषध तुमच्याकडे? गुरुजी म्हणले काळजीच करू नका, 100% औषध भेटेल डॉक्टर साहेब तुम्हाला. हाताखालच्या पोराला सांगितलं, ए बाब्या 4 नंबर कप्प्यातली 3 नंबरची बॉटल काढून 2 थेंब देऊन टाक म्हणे या डॉक्टरला. त्याच्यात होतं राखेल. त्या बाब्याने बाटली काढली, बाटली ते 2 थेंब त्या डॉक्टरच्या जिभेवर सोडले. डॉक्टर म्हणला काय राव गुरुजी, औषध म्हणून लोकाला राखेल पाहिजे काय वय? गुरुजी म्हणले आताच म्हणले ना तुम्ही तोंडाला चव नाही, कसं काय कळालं रॉकेल आहे? काढ 500. डॉक्टर गेलं माघारी. महिनाभर थांबलं, महिनाभराने म्हणला गेलेले का व्हायना 500 माघारी आले पाहिजे. पुन्हा गुरुजीकडे आला, म्हणला गुरुजी काय झालंय? म्हणला काय काल कोणती भाजी खाल्ली ती आज ध्यानात राही नाही, जरा बुद्धी माझी घसरली. म्हणला काय कळानाच, आठवणीतच राही नाही. म्हणला काय? गुरुजी म्हणले किती दिवसापासून? एक महिनाभरापासून झालंय म्हणला. गुरुजी म्हणले बर, मग हाय का औषध? तो म्हणला हाय ना. गुरुजी म्हणले हाय ना औषध? तो म्हणला सांगा बरं मग औषध. गुरुजीने पुन्हा पोराला सांगितलं, ए बाब्या 4 नंबर कप्प्यातली 3 नंबरची बॉटल काढून 2 थेंब देऊन टाक म्हणे डॉक्टरला. डॉक्टर म्हणला आला का गेल्या बारीने 4 नंबरच्या कप्प्यातली 3 नंबरची बॉटल म्हणजे रॉकेलच असं. तो म्हणला ओ गुरुजी गेल्या वेळेस आलतो त्यावेळेस तुम्ही म्हणलात 4 नंबर कप्प्यातली 3 नंबरची बॉटल दे, त्याच्यात तर राखेल होतं. गुरुजी म्हणले काल काय खाल्लंय ते तुझ्या लक्षात राही ना, आणि महिन्यापूर्वीचं लक्षात आहे, कशाची आठवण खराब झाली रे? इकडे 500 चाल. त्याचे 1000 गेले महाराज. ते पुन्हा घरी गेलं. आता 4 महिने थांबलं, म्हणला गेलेले 1000 तरी आणतो. आणि पुन्हा आला, आणि पुन्हा आल्यावर गुरुजीला म्हणला गुरुजी काही म्हणा तुम्ही, पण आता माझे डोळे खराब झालेत, मला दिसानाच गेलंय. हाय का काय? त्याला वाटलं आता डोळे खराब झाले म्हणल्यावर तर राखेल तर नाही टाकायचे डोळ्यात, म्हणून म्हणला माझे डोळे खराब झालेत, हाय का तुमच्याकडे काही औषध? गुरुजी म्हणले डॉक्टर साहेब